सध्या जस्ट जी मॅच आपण बघितली आपल्या नेत्रदीपक परफॉर्मन्सने, तलोजा टायगर्समधील डॉक्टर अनिकेत यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी इथे आम्ही आमंत्रित करतोय. तसंच द बेस्ट फायटर अवॉर्ड म्हणजे द मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर अवॉर्ड ऑफ द मॅच देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय इथे डॉक्टर रोहित चव्हाण फ्रॉम खारगर फिनिक्स. चला आता इथे सेलिब्रेशनला आलो आपण. कम ऑन. So I request Dr. Alpesh Jain sir to present the trophy and man of the match award along with the cash prize of ₹500 to Dr. Aniket Bhoir. Yes, thank you very much. Now may I please call upon Dr. Rohit Chavan sir from the Kharghar Phoenix to present the topic. Dr. Alpesh Jain, again it's a best fighter award, fighter of the match, that is most valuable player awards. Trophy goes to Dr. Rohit Chavan. Thank you Dr. Rohit. Thank you Dr. Aniket. Thank you very much. तीन चेंडू झालेत पहिले आणि या तीन चेंडूंवरच 16 धावा केलेत. फुलरलेनचा बॉल आहे यावेळेला. चुड्डा चेंडू हवेमध्ये आहे यावेळेला. शॉर्ट थर्ड मॅनच्या डोक्यावरून आणखीन एक चौकार शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. 4. कव्हर्सच्या वरून आणखीन एक प्रहार. कव्हर्सच्या वरून तर कधी थर्ड मॅनच्या वरून. चौकार. 4 4 आणि 4 चौकार. आणि 2 वाईड. धन्यवाद. धन्यवाद डीजे. दरम्यान पुढचं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज निलेश आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. त्यांच्या समोर असणार आहेत
विक्रांत. फुलरलँडचा बॉल ड्राईव्ह केलाय, त्या बॉलला एकच धाव घेतली आहे आणि एकाच धावीवर संतुष्ट देखील व्हावं लागणार आहे. धावसंख्या 25 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. नक्कीच स्ट्राईकवर वारंवार आणण्याचा प्रयत्न सुरू असतो राजन यांना आणि आता पुन्हा एकदा त्यांना स्ट्रायकिंग एंडवरती आणलं जात आहे. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत निलेश. धावसंख्या 25. लोअर फुलटॉस चेंडू होता, पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॅक टू द बॉलर चेंडू आलाय आणि एकच धाव यावेळेला सुद्धा पूर्ण केली गेली आहे. काय सुंदर अडवणूक आपल्याच फॉलो थ्रूमध्ये बघू शकता आपण रिप्लेमध्ये. जोरात चेंडूला खेळलं होतं परंतु आपल्याच फॉलो थ्रूमध्ये आपल्या पायाला बाहेर काढलं. नक्कीच स्ट्रेच अजून जास्त झाले असते तर हॅमस्ट्रिंग किंवा मग कुठेतरी इंजर्ड नक्कीच झाले असते, परंतु त्याची पर्वा न करता केवळ क्रिकेटच्या खेळासाठी आणि त्या रिफ्लेक्सेससाठी त्यांनी आपला पाय टाकला मध्ये. यावेळेला देखील फ्लिक केलं आहे. गॅपमध्ये आहे चेंडू. फाईन लेगचा फिल्डर मिसफिल्ड झाली आहे. स्क्वेअर लेगच्या फिल्डरला धाव घ्यावी लागली आहे. तोपर्यंत 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्या 2 पुढे जाईल. धावसंख्या आता येऊन पोचते ती म्हणजे 28 या आकड्यावरती. 28 रन्स, 3 चेंडू झालेत. आतापर्यंत मोठा फटका या षटकामध्ये आतापर्यंत खेळू दिला नाही आहे निलेश यांनी. चांगली गोलंदाजी केली आहे नक्कीच. एक आणि सिंगल्स आणि डबल्समध्ये आत्तापर्यंत या बॅटर्सला डील करू दिलं आहे. फुलटॉस चेंडू, चेंडू हवेत आहे परंतु झेल सुटलाय. हा झेल पकडला गेला असता अगदी सोपा झेल होता ज्याला आपण रेग्युलेशन कॅच असं म्हणतो, परंतु हा झेल सोडलाय. याच्या मागचं कारण आतापर्यंत उलगडलेलं नाही आहे. बघा कशा प्रकारे रिप्लेमध्ये देखील पाहायला मिळतंय की हा झेल अगदी सहजरित्या पकडला गेला असता, परंतु आपल्या उजव्या हाताने किंवा डाव्या हाताने कोणत्याही बाजूने प्रयत्न केला गेला नाही आहे. बघा प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं, परंतु जर प्रयत्नच तुम्ही केले नाहीत, हातावर हात धरून जर तुम्ही बसलात तर यशप्राप्तीसाठी तुम्हाला तुमचे कष्ट देखील नाकारतात. यावेळेला सुद्धा चेंडू गॅपमध्ये आहे. यावेळेला प्रयत्न केला गॅप शोधायचा आणि गॅपला भेदलं आणि चौकार मिळवला. आणखीन एक चौकार, राजनचा प्रहार. बॉलला जर कनेक्शन झालं असतं तर मात्र बराच लांब हा चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला असता. टायमिंग चुकलंय परंतु 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 33 बिनगडी बाद. यावेळेला काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये बघा. कुठे फाईन लेगच्या दिशेने षटकार तर आलाय परंतु काय घडलंय, नो बॉल आहे का सर हा, याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. धन्यवाद डीजे. आणि या स्पर्धेमधला आज पहिला दिवस आहे आणि 50 षटकार पूर्ण झाले आहेत गाईज. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या ICTC डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण 50 षटकार या पहिल्याच दिवसात पूर्ण झालेत. ही फार मोठी बाब आहे, कौतुकाची बाब आहे. अशा अव्वल दर्जाचे डॉक्टर्स आहेतच ते बाय प्रोफेशन, बट क्रिकेटर्स सुद्धा त्याच दर्जाचे आहेत. यावेळेला पुन्हा एकदा यावेळेला मात्र खेळलं जात आहे फक्त गोलंदाजांची. 1 बाउन्स यावेळेला चौकार आहे, परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाजाला त्याची लेन्थ सापडत नाहीये परंतु फलंदाजाला नीट सापडलंय त्याला काय करायचंय आणि कुठे मारायचे चेंडू. बघा किती लांब तो चेंडू आपटला आणि त्यानंतर अगदी सहजरित्या जाऊन फक्त त्या चेंडूला दिशा दाखवली.
दिशा दाखवणं आणि दशा बिघडवणं हे या दोघांना फार छान जमतं चेंडू सोबत करायला. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला डाऊन द लेग साईड. या चेंडूला जर ठरवलं असतं तर मैदानाच्या बाहेर सुद्धा पाठवलं असतं बॅटरनं, परंतु बॅटर देखील जाणतात की स्टंप लाईन मधले चेंडू खेळायचे. गोलंदाजावरती यावेळेला सुद्धा डाऊन द लेग साईड वाईड बॉल. फक्त धावसंख्या वाढवण्याचं काम या ठिकाणी होत आहे. 45 धावा NMI नवी मुंबई इंडियन्स करंजाडे वॉरियर्स यांच्यावरती आता मात्र प्रेशर आहे, दडपण आहे. यावेळेला सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला आलाय डॉट बॉल. बऱ्याच वेळानंतर एक स्लोअर डिलिव्हरी फुल टॉस ज्याला फ्लाईट दिली, थोडंसं लालच दिलं आणि थोडंसं ट्रिकी. आता त्यांचं एक ट्रिकी स्वरूप थोडंसं दिसलंय बघा. यावेळेला सुद्धा आखूड टप्प्याचा बॉल. म्हटलं होतं की मैदानाच्या बऱ्याच बाहेर मारू शकतात आणि तीच क्वालिटी देखील या बॅटिंग मधली दर्शवली. आणखीन एक षटकार, चेंडू मैदानाच्या बाहेर आरपार. षटकार. थँक्यू डीजे. पुढचा चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू झालेत आणि 50 धावा पूर्ण झाल्यात. 52 धावांवरती आता धावफलक घेऊन पोहोचलाय. 52 धावांची पुन्हा एकदा पार्टनरशिप. कृष्णा खडके बाबा खुश दिसत आहेत, कारण मागच्या मॅच मध्ये सुद्धा 89 धावा केलेला हा संघ आहे आणि या मॅच मध्ये सुद्धा 52 धावांवरती आत्ताच येऊन पोहोचलाय. त्यांनी थोड्या वेळापूर्वीच मला सांगितलंय की 4 षटकांमध्ये यावेळेला सुद्धा चांगला फटका आहे, यावेळेला सुद्धा गॅपमध्ये आहे, यावेळेला सुद्धा चौकार आहे. 4. आणि नक्कीच थोड्या वेळापूर्वीच कृष्णा खडके यांच्यासोबत चर्चा होत असताना त्यांनी सांगितलं की आमच्या संघाचा हायेस्ट स्कोर 4 ओव्हरमध्ये 111 इतका आहे. आणि आज समजू शकतो आपण की तो हाय स्कोर का लागला आहे या संघाला, कारण फलंदाजच त्या दर्जाचे आहेत. फलंदाजच बघा आता अक्षरशः दडपण इतकं वाढलंय गोलंदाजांवरती की गोलंदाजीची लाईन सुद्धा सापडत नाहीये. सत्तावन्न धावा आता धावफलकावरती झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू. आखूड टप्प्याचा बॉल. आणखीन एकदा चेंडू मैदानाच्या बाहेर सीमा पार पार्किंग मध्ये आलेला. षटकार. 6 धावांचा फटका आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 63 विदाउट एनी लॉस. यावेळेला पहिल्याच बॉल पासून तो इंटेंट दाखवायचा प्रयत्न. वाईड बॉल आहे. 64 रन्स, 64 धावा आता धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. 64 धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. तर यानंतर असणारा आजच्या दिवसातला शेवटचा सामना असणार आहे पनवेल प्राईड वर्सेस कळंबोली वॉरियर्स. दोन्ही संघांनी तयार राहायचं. यावेळेला कव्हर्सच्या वरून उडवण्याचा प्रयत्न झालाय. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. राजन चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि त्यांना साथ सुद्धा तितकीच चांगली विक्रांत यांची. बघा 30 आणि 29 अशा वैयक्तिक धावांवरती खेळत आहेत. धावसंख्या 66 आहे. दोन्हीही फलंदाज अनुक्रमे. पनवेल प्राईड वर्सेस कळंबोली वॉरियर्स. दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठी तयार राहायचे पुढच्या मॅचच्या.
आजच्या दिवसातला शेवटचा सामना असणार आहे. आखूड टप्प्याचा बॉल, यावेळेला बॅटची कडा नव्हती त्या ठिकाणी. डॉट बॉल नक्कीच येताना पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळानंतर या मॅचमध्ये डॉट बॉल आलाय, कारण इतका वेळ आपण पाहतोय चेंडूला फक्त बाहेर जाताना किंवा चेंडूला यष्टीरक्षकाकडे लाईनच्या बाहेरून जाताना वाईड बॉल वारंवार पाहत होतो आपण, परंतु अखेर एक डॉट बॉल आलाय. यावेळेला पुढे येऊन खेळले, पदललित्य दाखवलं, चेंडूला पाठवलंय, वन बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये. एकच धाव पूर्ण केली आहे आणि एकाच धावीवर संतुष्ट देखील व्हावं लागणार आहे. धावसंख्या 67 वरती येऊन पोहोचली आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विक्रांत आहेत स्ट्राईकवर. बघा, या मॅचमध्ये NMI कडून मागच्या मॅचमध्ये जसे राजन टचमध्ये पाहायला मिळत होते, या मॅचमध्ये विक्रांत पाहायला मिळत आहेत. चांगला आत्मविश्वास त्यांनी गेन केलाय. यावेळेला बघा पुन्हा एकदा गॅपमध्ये चांगला आत्मविश्वास प्रदान त्यांनी केलाय आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू आता गेलाय चौकार. आणखीन एक. यावेळेला पुन्हा एकदा केलाय पुल. ओ माय गॉड, शॉर्ट आर्म जॅब. काय सुंदर फटका आहे. लेंथला पिक केलं आणि स्टँड अँड डिलिव्हर. सुंदर फटका. स्टँड अँड डिलिव्हर. नक्कीच OTT, ओव्हर द टॉप हा फटका. हा फटका जितका पाहाल तितका कमी. काय सुंदर फटका. पहिला निलेश महाजन आणि आत्ता विक्रांत यांच्या बॅटमधनं आलेला हा फटका. काय सुरेख फटके खेळलेत आजच्या दिवसात. नयनरम्य. काय शेप होल्ड आहे ते. आणि खरंच फुटवर्क सुद्धा तितकंच चांगलं, बॉडी बॅलन्स सुद्धा तितकाच चांगला, वेट ट्रान्सफर करण्याची कला सुद्धा तितकीच चांगली. यावेळेला सुद्धा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला टायमिंग थोडंसं चुकलंय, अंगावरती आदळलंय चेंडूला. दरम्यान 4 षटकांचा खेळ या ठिकाणी होईल का समाप्त? हो, 4 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त आणि या 4 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली 78. 79 धावांची गरज असणार आहे, ती म्हणजे टीम करंजाडे वॉरियर्स या संघाला. आणि एकदा जोरदार टाळ्यावरून जाऊ द्या. 78 धावांची नाबाद पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आहे या दोन्ही बॅटर्समध्ये, राजन आणि विक्रांत यांच्यामध्ये. तर चला, नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूया. मी विनंती करेन राजेश शिंदेकर सरांना. सर, नेक्स्ट मॅच इज बिटवीन, टुडेज लास्ट मॅच इज बिटवीन पनवेल प्राईड वर्सेस टीम कळंबोली वॉरियर्स. सर, ओव्हर टू यू. थँक्यू. Thank you, Swaroop. Thank you very much. Now regarding the toss. Sir, sir, toss करून घ्या. Okay, sir. Hi, hi. दूसरे है Kalamboli Warriors and Panvel Pride. May I please request both the captains to attend the dais of toss ka boss. Panvel Pride. Yes. Captain from Kalamboli Warriors, please come fast. Captain Kalamboli Warriors. याला हेड करायचं. Yes, sir. So now we are going to present the toss between the two teams, that is Panvel Pride and Kalamboli Warriors. Dr. अरुणेश शिंदे, Dr. Arunesh Shinde sir and Dr. चंद्रकांत शिंदे आणि तुम्ही शिंदेकर. Shindekar. So this toss has been conducted between the Shinde and Shindekar. So this is the heads and this is the tail, right? Who is going to call? सर कॉल घेते. Okay. Heads is the call and tail is the reply from the toss coin. So ultimately the toss has been won by Kalamboli Warriors. बॅट विल बॅट. So Kalamboli Warrior is going to bat first and going to
make the Panvel Pride chase, right? Yes, yes. What would be your target, expected target? We'll try to set 75 plus. 75. So 4 over match only, sir. Still, you have so much high spirit, and it's the last match of the day. At the end of the day, also your team has got so much of spirit and an energy, enthusiasm. It's appreciated. Thank you very much, sir. Thank you very much. I wish all the best. Now, Panvel Pride. So you are going to Bowl first, and we wanted to bowl first. We got what we want. This is win-win situation for both teams. both the teams. Otherwise, one will have to go home and one will be succeeded for the another level, right? So I wish you all the best. From the Tosca Boss Dash, the presentation is over. I request Mr. Swaroop to take over. Thank you. गोलंदाजी मार्कवर आहेत प्रशांत आणि निलेश आणि सोमेश यांची जोडी. निलेश यांच्यात बॅटमधून एक स्टायलिश फटका आजच्या दिवसात स्क्वेअर लेगच्या दिशेने पूल पाहायला मिळालाय. दरम्यान पहिलाच बॉल पायांवर आदळणारा आहे. एकही धाव नाहीये. डॉट बॉलने केली आहे सुरुवात. दरम्यान पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज. चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेला सुद्धा एक चांगला चेंडू आहे, परंतु वाईट बॉल थांबवू शकणार नाही आहेत. धावांचा या ठिकाणी श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान विनंती असणार आहे सर्व खेळाडूंसाठी चहा पाण्याची व्यवस्था जी आहे ती आयोजन समितीच्या माध्यमातून व्यासपीठाच्या डाव्या बाजूला करण्यात आलेली आहे. तरी ज्याला कोणाला या चहाचा आनंद घ्यायचा असेल या संध्याकाळच्या क्रिकेटमय वातावरणात ते जाऊन घेऊ शकतात. फुलरलँडचा बॉल आहे. चेंडू हवेमध्ये आहे. बऱ्याच वेळासाठी शॉर्ट थर्ड मॅननं मात्र चांगली फिल्डिंग केली आहे. यावेळेला धावसंख्या 2 वरती अडली आहे. आता पुढे जाते धावसंख्या 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 3. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आपल्याला मैदानाच्या आत येताना पाहायला मिळतंय, परंतु प्रशांत यांच्या गोलंदाजीला नक्कीच चांगलं म्हणावं लागेल, कारण चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत केली आहे. फुलरलँडचा बॉल यावेळेला मात्र डोक्यावरून खेळलेत. लॉंगॉनचा फिल्डर त्या चेंडूला चेस करत येतोय. चांगली अडवणूक. सिंगल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत रनबॉल परिस्थिती आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे. 4 धावा धावफलकावरती. हॅलो, डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने, आयोजन समितीच्या वतीने मी डॉक्टर नितीन सर यांना, द ट्रेजर यांना विनंती करतो, त्यांनी डॉक्टर अमेय सोनावणे गॅस्ट्रो अँड हिपॅटोबिलिरी फिजिशियन त्यांचं स्वागत करावं. वी वेलकम यू डॉक्टर अमेय सोनावणे सर. थँक्यू फॉर बीइंग हिअर टू एनकरेज द प्लेयर्स. पाण्याची बाटली द्या सर. बसा.
चा बॉल होता आणि त्याला खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. एका धावेसाठी धावसंख्या 1 पुढे जाईल. पहिल्या षटकाची या ठिकाणी होते समाप्ती आणि या पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 5. एक गडी बाद, अजूनही 18 चेंडू आणि 74 धावांची आवश्यकता. 18 बॉल्स टू गो, 74 टू विन. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे आणि या दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे याची जाणीव आता गोलंदाजाला नक्कीच चांगल्या प्रकारे झाली असेल. जरी धावा जास्त असल्या तरी पुढील येणाऱ्या स्टेजेससाठी तयारी करण्यासाठी ही गोलंदाजी फार महत्त्वाची ठरणार आहे. यावेळेला जर पाहिलं तर फिल्डरसाठी डीप मिड विकेटकडून चेस पाहायला मिळतो आहे आपल्याला. एकच धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 7 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळते. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड, 7 धावा. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे. फाईन लेगकडे एक चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि याच क्षेत्ररक्षणाची आशा करंजाडे वॉरियर्स हा संघ सुद्धा करत होता फिल्डिंग करत असताना, परंतु त्या क्षेत्ररक्षणाची ग्वाही कोणत्याही खेळाडूनं स्पष्ट केली नाही, दिली नाही. त्याचमुळे या धावांचा प्रसार जो आहे तो जास्त प्रमाणात झाला. यावेळेला देखील चांगली अडवणूक आहे क्षेत्ररक्षक कडून. काय घडलंय मैदानाच्या आत, अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच धरले गेले क्षेत्ररक्षक. रिप्लेमध्ये पाहूया काय घडलंय नेमकं. बघा, शॉर्ट पिच चेंडू होता, अगदी सहजरित्या अडवता आला असता. बघा, आत्ताच आम्ही स्तुती केली होती संघाची, परंतु बघा एकदा अडवला परंतु दुसऱ्या अटेम्प्टमध्ये सोडून दिला त्या चेंडूला आणि नंतर स्वतःलाच रिग्रेट करून सांगितलं देखील ते. यावेळेला चेंडू बराच लांब खेळलेत. किती दूरवर जाणार आहे चेंडू याकडे सर्वांच्या नजरा लागल्या. चेंडू निघून जाईल सीमा पार. 1 बाउन्स, बॅक टू बॅक चौकार, 4. शॉर्ट थर्ड मॅनचा फिल्डर त्या सर्कलमध्ये आहे. एकच धाव घेतली आहे आणि एकाच धावेवर संतुष्ट देखील व्हावं लागणार आहे. धावसंख्या आता 1 पुढे जाईल. धावसंख्या 16 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळणार आहे आपल्याला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16. 2 गडी बाद, अजूनही 1 गडी बाद, अजूनही 12 चेंडू आणि 63 धावांची गरज. संतोष ना पहिला चेंडू डॉट बॉल. संतोष आलेत गोलंदाजीसाठी तिसरं षटक घेऊन. फुलटॉस चेंडू होता. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर त्या चेंडूवरती येतोय. तोवर एकच धाव तुम्ही पूर्ण केली गेली. यापुढील होणारा आजच्या दिवसातला शेवटचा सामना, 9वा सामना, मॅच नंबर 9 फॉर टुडे.
is going to be between Panvel Pride versus Kalamboli Warriors. सर टॉस काय झाला या मॅचचा? दरम्यान पुन्हा एकदा सुरू असलेल्या सामन्याकडे वळूया. 17 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. बऱ्याच धावांची अजूनही असणार आहे गरज या मॅचमध्ये. एका मोठ्या विजयाच्या दिशेने NMI हा संघ वळतोय. यावेळेला काय सुंदर फटका आहे, परंतु झेल होईल का? झेल सुटलाय, परंतु काय सुंदर बॉडी बॅलन्स राहतो ज्यावेळेला हा शॉट खेळतात. बघा निलेश यांच्याकडे एक चांगली टेक्निक आहे फटका खेळायची. बघा एक चांगला फटका खेळायसाठी काय लागतं? चांगलं टायमिंग, चांगलं फुटवर्क. परंतु त्यांच्याकडे वेट ट्रान्सफर करायची जी कला आहे ना, आपण रिप्ले जर पाहिला मागच्या चेंडूचा जर आपण रिप्ले या ठिकाणी पाहिला तर नक्कीच आपण पाहू शकतो की काय सुंदर शेप होल्डिंग आहे त्यांच्याकडे. यावेळेला देखील समोरच्या दिशेने प्रहार केलाय. झेलची संधी आहे आणि यावेळेला सुटली आहे. नक्कीच प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न चांगला होता त्या ठिकाणी. प्रयत्न चांगला केला गेला फिल्डरच्या माध्यमातून, परंतु त्या बॉलला होल्ड करू शकले नाहीत. आपल्या पोझिशनला आणि बॉलला दोन्ही गोष्टींना ते होल्ड करू शकले नाहीत. धावसंख्या 18. दरम्यान 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 19 धावा धावफलकावरती झालेत. यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पदललित्य दाखवण्याचा प्रयत्न झाला, परंतु यावेळेला देखील यश प्राप्ती नाही झाली आहे. 19 धावा धावफलकावरती. एक शेवटचा चेंडू या षटकातला संतोष यांच्या. मोठा फटका खेळू दिला नाही आहे. यावेळेला फुलटॉस आहे. मोठा फटका सुद्धा खेळले आहेत. झेल घेण्याची संधी आहे आणि उपयुक्त यावेळेला नक्कीच ठरतील. आणखीन एका विकेटचं पतन या ठिकाणी होत आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 19. 3 गडी बाद. अजूनही 12 चेंडू आणि या 12 चेंडूंमध्ये गरज असणार आहे ती म्हणजे 60 धावांची. धन्यवाद. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. सूर्यकांत माने यावेळेला आलेत गोलंदाजीसाठी. पहिलाच चेंडू आणि या पहिल्याच चेंडूला मात्र डिस्पॅच करण्याच्या प्रयत्नामध्ये झेल देऊन बसलेत. कृष्णा खडके यांनी पकडलाय झेल आणि संपुष्टात आणलाय बॅटरचा खेळ. 3रा झटका, 3रा गडी बाद. यावेळेला डाऊन द लेग साइड चेंडू आहे. नो बॉल असणार आहे. पंचांनी नो बॉल डिक्लेअर केलाय. आजच्या दिवसातला 3रा नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. नो बॉल म्हणजेच पुढचा चेंडू असणार आहे सर फ्री हिट. आजच्या दिवसातला 3रा नो बॉल आहे हा. पहिला नो बॉल पहिल्या मॅचलाच, दुसऱ्या मॅचला केला गेला होता, त्यानंतर चौथ्या मॅचला आणि आत्ता यावेळेला सुद्धा वाईड बॉल आहे. म्हणजे फ्री हिट विल बी कंटिन्यूड सर, राईट? येस. अजूनही 58 धावांची गरज आहे. 5 चेंडूंमध्ये 58 धावांची गरज असताना सुरेश पवार यांच्या माध्यमातून निराशाजनक गोलंदाजी होते. NMI
सर्व खेळाडूंना संध्या याचसाठी दिल्या जातात की धावा जास्त आहेत, तुम्ही तुमच्या गोलंदाजीला टेस्ट करून घ्या. परंतु आपल्या गोलंदाजीला टेस्टच्या जागी वेस्ट केलं जात होतं. आता मात्र पुन्हा एकदा चांगल्या लेंथवरती बॉल होता, यॉर्क केलं त्या चेंडूला. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात आपल्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुरेश. फुलर लाईनचा बॉल आहे, आणखीन एकदा डॉट बॉल. नक्कीच एक वर्णन करायचं झालं आजच्या दिवसातल्या स्पर्धेचं तर आजच्या दिवसात आपण बरेच कारनामे पाहिले. पहिल्याच मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर 2 चेंडूंवर 2 विकेट गेल्यानंतर कोणीच एक्सपेक्ट केलं नव्हतं की यानंतर 5 षटकांमध्ये 52 धावा बनतील. त्या धावा बनल्या, त्यानंतर त्या धावा चेससुद्धा झाल्या. 1 बॉल 1ला ती धाव चेस झाली. त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यानंतर आपण अर्धशतक पाहिलं ते म्हणजे राजन यांचं. त्यानंतर आपण अर्धशतक पाहिलं ते म्हणजे गौरव यांचं. 7 षटकार लगातार पाहिले या मैदानामध्ये, अनुभवले. 4 षटकांमध्ये 101 धावा पाहिल्या. या सर्व राहिल्या आजच्या डे 1च्या हायलाइट्स. परंतु कृष्णा खडके यांना हायलाइट्समध्ये आल्या नाहीत तर आजच्या दिवसाची पूर्तता कशी होईल. एक झेल शेवटी आल्या आल्या पकडलाच. अहो मागील वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज उगाच भेटलाय का. सुंदर झेल या ठिकाणी टिपलाय कृष्णा खडके. मागच्याच बॉलवरती नक्कीच मिड ऑफच्या दिशेने फिल्डिंग केली आणि आता एक चांगली रनिंग कॅच. मागील वर्षीचे प्लेअर ऑफ द सिरीज बघा पुन्हा एकदा अगदी पारंपरिकरित्या जे आपल्या जागेवर होते त्या जागेवर येऊन उभे राहिलेत. त्यांची रणनीती सफल झाल्यानंतर त्यांना मात्र फार बरं वाटतं. एक चांगले मनमिळावू खेळाडू आणि या सामन्यामध्ये 56 धावांनी नवी मुंबई इंडियन्स या संघाने विजय मिळवलाय. 2 सामन्यात 2 लगातार बलाढ्य विजय मिळवले आहेत या स्पर्धेमध्ये म्हणजेच ICTC डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये. आणि